कोन बनवण्यासाठी आपल्याला सीझर लागणार, त्याच्यानंतर हे कोन पेपर आहे, त्याच्यानंतर हे टेप मशीन. ही जी टेप मशीन आहे त्याच्यामध्ये हा सॅलो टेप विकत घेऊन आपल्याला हा रोल त्याच्यामध्ये घालावा लागतो. तो कसा घालायचा तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. हा कोन पेपर आहे त्याला मी असं फोल्ड करणार आहे. हे बघा, फोल्ड करून अशा दोन्ही बाजू समान आलं पाहिजे असं फोल्ड करायचं. हे बघा, म्हणजे समान आले. त्याच्यानंतर खाली पकडायचं असं आणि सीझरने हे वरचं बाजू कट करून घ्यायची. हे बघा आली. आणि त्याच्यात ह्याच्यामध्ये जी बाजू सरळ सेम असेल ती बाजू आपल्याला अशी पकडायची. हे बघा, आणि हे 4 फिंगर्स असा पेपर आडवा पकडून हे जे 4 फिंगर्स आहेत त्याने आपल्याला हे बघा हे 3 फिंगर्स हे 3 फिंगर्स आपल्याला इथे कॉर्नरमध्ये परफेक्ट पकडायचे आहेत. असं परफेक्ट 3 फिंगर्समध्ये असं पकडल्याच्या नंतर हे 2 फिंगर्स हे असं एक खालून आणि एक वरून असं. त्याच्यानंतर जो आपला थंब असतो, जो फोल्ड केलेला पेपर आहे त्याला आपण आतमध्ये घ्यायचं असं. त्याच्यानंतर आपले सगळे फिंगर्स वर करून खाली पकडायचं. हे बघा पॉइंटला. त्याच्यानंतर जो आतमध्ये घेतलेला पेपर आहे त्याच्यामध्ये थंब घालायचा. आणि हे बघा, आता मी आतमध्ये फिरवणार आहे. हे बघा, आतमध्ये एक थंब राहील एवढी आतमध्ये जागा ठेवायची. हे बघा, त्याच्यानंतर वरून मी पूर्ण सोडून दिले. त्याच्यानंतर आपण जिथे खाली पुढे तिथे थोडासा पकडायचा लूज असं. पहिला आतमध्ये होल बघायचा आपण दिसतो का, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा असा. हे बघा, थोडं पुढे लूज पकडायचं आणि थोडंसं आपला होल मोठा असेल तर थोडं मागे खेचायचं लूज पकडून थोडंसं असं. ठीक आहे असं. आणि कमी पाहिजे तर पुढे ढकलायचं. हे बघा, मला जेवढा पाहिजे आहे होल तेवढं मी पुढे मागे करून ॲडजस्ट केलं आहे. त्याच्यानंतर मी हे असं दुसऱ्या हातात पकडणार आहे. ॲटलिस्ट एवढा पेपर राहिला पाहिजे असं. त्याच्यानंतर छोटंसं टेप कट करायची. हे बघा, एवढासा तुकडा. आणि असं करून हे खाली पकडायचं आणि जी टेप आहे त्याला असं फिरून घ्यायचं असं. त्याच्यानंतर फोल्डिंगची जी बाजू आहे ती पण आपल्याला दिसते खाली, तिथे पण आपण एक टेप लावायची. त्याच्यानंतर एक छोटासा तुकडा कट करायचा. हा बघा, आतमधल्या साईडने जिथे असं ओपन होतोय असं दिसतं त्या साईडला लावायचा. हे बघा, हा आपला कोन छान प्रकारे तयार आहे, पाहू शकता तुम्ही. आता कोन कसं फिल करायचं तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.